कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। वहिनी, धनुचा असला कसला अभ्यास घेतलास तू? किती एवढं जेवते? अगं अक्का, धनु दीदीला ना खायला नुसतं निमित्तच लागतं। अभ्यास असला बसली खायला, अभ्यास झाला बसली खायला, टेन्शन आलं बसली खायला, आणि टेन्शन गेलं तरी पण बसली खायला। हिचं अख्खं आयुष्य नुसतं खाण्यात गेलंय। धनु, अगं तुला एका रात्रीत 2-2 वेळा जेवायला कसं जमतं का? अगं अक्का, अभ्यास केवढा होता? पहिल्यांदा जेवले ना तेव्हा अभ्यासाच्या धुंदीत कुठं जिरलं कळलंच नाही, आणि दुसऱ्यांदा परत बसले कारण एवढं भारी झालंय जेवण। आमटी, भाजी, आळूवडी, आहा। राजू, तू की नाही एक नंबरची मास्टर शेफच बघ, मास्टर शेफ। काय मास्टर शेफ म्हणजे? म्हणजे तिला सुगरण म्हणायचं। ते पण आज काय मी एकटीच सुगरण नाही, माझ्यासोबत अजून एक सुगरण होती मदतीला। कोण? तुळजा वहिनी। आजची भाजी आणि अळूच्या वड्या वहिनीने केल्यात। काय सांगते? मग वहिनी खरं की काय? डिसेंटेरियस झाले बघ दोन्ही गोष्टी, डिसेंटेरियस। धनु दीदी, कशाला काय इंग्लिश बोलतेस? डिसेंट्री म्हणजे चांगलं झालेलं काय म्हणतात? डिलिशियस म्हणत असतात त्याला। हा हा, मग ते झालंय। सॉरी वहिनी। हरकत नाही, तुला आवडले हे ऐकूनच छान वाटलं मला। वहिनी खरंच तुझ्या हाताला लई चव आहे बघ। एकदम बरोबर बोललीस बघ राजू। वहिनी, एवढ्या दिवसांनंतर मी एकदम पोट आणि मन दोन्ही भरून खाल्लंय बघ। झालंय माझं, चला ओटूया। थांब, मी उचल। नाही नको वहिनी, तू राहू दे। असं की तू आज लय काम केलंय आणि काल पण दिवसभर हॉस्पिटल मध्ये होती, तुझी झोप नसल झाली ना, तू आराम कर। अगं हा वहिनी, तुझं तर चेहऱ्याकडे बघूनच कळते तू किती दमले। राहू दे, आम्ही आवरतो। चल। बर ठीक आहे। हीच वेळ आहे, आत्ताच सांगून टाकतो तुळजाला सिद्धार्थ बद्दल। तुळजा, जरा आपण चालायला जाऊया का अंगणात? काय अंगणात बोलायचंय? एकांतात त्यांना काहीतरी बोलायचं असेल ना, तुम्हाला काय करायचं? अय कच्चा लिंबू, गप्पा बस। तुला काय कळतंय ग लग्नानंतरची गंमत जम्मत? गप्पा बस। जाऊया? आज नको रे, डोळ्यांवर खूप झोप आलीये, खूप थकलेय, असं झालं की कधी अंथरुणावर पडते। ठीक आहे, काय हरकत नाही। तुला काही महत्वाचं बोलायचंय का? नाही काय नाही, तुझा आराम कर, दमलीस। ठीक आहे। दुर्गे दुर्गड बारी दुर्बिन संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी। अंबा माता की जय। चला सगळ्यांनी नमस्कार करा आणि आशीर्वाद घ्या। चला देवी आई, यंदा तरी माझा इंग्रजीचा विषय सुटू दे। हे काय आज पिवळा का झालाय? दादा, आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे ना, आणि आजचा रंग पिवळा आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी पिवळ्या रंगाचे कपडे घातलेत। तू कसं नवरात्रात 9 दिवस कडक उपवास धरतो आणि पायात चप्पल पण घालत नाही, तसंच आम्ही 9 दिवस 9 रंगाचे कपडे घालणार आहे। बर, चांगलंय, सगळं करा, मनापासून भक्ती पण करायची। काय दादा, आम्ही ना तुझ्यासाठी पण पिवळ्या रंगाचा शर्ट काढून ठेवलाय। मला कशाला? मला नको, मी काय बाई आहे का? हा, आता यात बाय पुरुष कुठनं आला तवा? नाही तर काय,
नवरात्री म्हणजे शक्तीचा जागर, 9 रंगांची उधळण. आणि तू तर देवीची भक्ती करतोस, मग तू पण 9 रंगांची उधळण केली पाहिजे. हा, तू नाही घातलं ना मग आम्ही पण कपडे बदलू काय ग? ऐकणारच नाही का तुम्ही? नाही. घालून जायचं मला? हो. ठीक. मी ना एक काम करते, आजचा पेपर ना पिवळ्या पेनाने लिहिते, म्हणजे कसं सोपं जाईल. भागे गप्पा बस. आता ठीक आहे. हा, आता बघ कसला भारी दिसतोयस तू. हा, ही तुळजा काय येणं झाली खाली. हिला एकदाच सिद्धार्थ बद्दल सांगून टाकतो, म्हणजे माझं तरी कामात लक्ष लागल. दादा हा, काय बघतोय? कुठं काय ते माना आवडलेली ना ती मोडत होतो. दादा आली बघ वहिनी. तुळजा जरा बोलायचं होतं. तुळजा, ए तुळजा, हायस का ग पोरी? गंगा मावशी सकाळी सकाळी इकडे कसं काय? निरोप घेऊन आली होती शालन अक्काचा. काय निरोप आहे आईचा? ती थोड्या वेळानं देवळात येणार आहे, तुला भेटायला बोलवलंय. एकदम असं अचानक? घरी सगळं ठीक तर आहे ना? डॅडीने काही केलं नाहीये ना? तसं तर काय वाटलं नाही बघ. आणि अक्का नुसतं तुला बोलवून आल्या, कशासाठीनं काय म्हणल्या नाही. काय झालं नसेल, आत्यानं आठवण काढली असेल तुझी, मग बोलवलं असेल भेटायला. तुझा भेटून. चालेल, झालं माझं काम, जाते मी. अगं मावशी चहा तर पिऊन जा. घरातले काम पडले ती, पुढच्या वेळेला मी चहा घेऊन जाईन. येते ग. तुळजा हा जाता तर सोडतो चल. नाही नको, तू तेजू आणि भाग्याला सोड, मी माझी एकटी जाईल. वहिनी अगं एकटी कशाला जाते? आपण दोघी जाऊ, मला बाजारात जायचंच आहे. हो चालेल. दादा मी शाळेतल्या पोरांचे पेपर घ्यायचे विसरले, मी आले घेऊन. मी पण आले. आता तुळजाला सोडायला गेलो असतो तर सिद्धार्थ बद्दल सांगता तरी आला असतं. यो पण चान्स होकला. सारखं काय ना काहीतरी आड येतेस. आता कसं सांगू तिला सिद्धार्थ बद्दल? तिला हे सगळं कळणं लई गरजेचं आहे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.